नांदेडमध्ये आज लोक जनशक्ती पार्टी रामविलास तर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। दादर रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे। नांदेड येथे लोक जनशक्ती पार्टी रामविलासच्या वतीने दादर रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन पार पडले। या आंदोलनादरम्यान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन सादर करून मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले। त्यांच्या म्हणण्यानुसार दादर हे ठिकाण बाबासाहेबांच्या कार्याशी ऐतिहासिक दृष्ट्या जोडलेले असून त्या ठिकाणाला त्यांचे नाव देणे ही समाजाची भावना आहे। आंदोलनात विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यांनी घोषणाबाजी करत आपली भूमिका स्पष्ट केली। जर ही मागणी मान्य झाली नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। सदर आंदोलन शांततेत पार पडले असून प्रशासनाने निवेदन स्वीकारले आहे। आता या मागणीवर शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नांदेडमधील हे आंदोलन पुढील मोठ्या चळवळीचे संकेत देत आहे। प्रशासनाचा निर्णय काय येतो यावर पुढील दिशा ठरणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलंच पाहिजे। जयवर्धन लोकडे, लोकजनशक्ती पार्टी रामविलास जिल्हा संघटक। आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि स्वाभिमानाच्या विषयासाठी एकत्र आलो आहोत। मुंबईतील दादर रेल्वे स्टेशन केवळ एक स्टेशन नाही तर लाखो आंबेडकरी जनतेच्या भावनांशी जोडलेले केंद्रबिंदू आहे। याच दादरजवळ आपल्या सर्वांच्या श्रद्धेचे स्थान असलेली चैत्यभूमी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाणाची पवित्र भूमी आहे। दरवर्षी लाखो अनुयायी देशाच्या कानवा कोपऱ्यातून येथे येतात, पण त्यांना चैत्यभूमी नावाने ओळख निर्माण मिळत नाही। दादर या नावाने प्रवास करावा लागतो। हा केवळ एक तांत्रिक मुद्दा नाही, हा आपल्या अस्मितेचा आणि आपल्या इतिहासाचा आणि आपल्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे। आपण आज ठामपणे मागणी करतो की दादर रेल्वे स्टेशन चैत्यभूमी असे नाव स्थगित देण्यात यावे। हे नाव देणे म्हणजे केवळ एक बदल नाही, तो आपल्या महामानवाला दिलेला खरा मान असेल। हा बदल लाखो अनुयायांच्या भावनांचा सन्मान करेल आणि देशभरातून येणाऱ्या लोकांना योग्य ओळख देईल। मित्रांनो, हा तर कधीच मागून मिळत नाही, तो लढून घ्यावा लागतो। पण आपला लढा हा शांततेचा, संविधानाच्या मार्गाने चालणार आहे। आपण एकजुटीने, ठामपणे आणि सातत्याने ही मागणी पुढे नेत राहू। चला आपण सर्वजण एक आवाज देऊया। दादर स्टेशन नाव काय असावे? चैत्यभूमी, चैत्यभूमी। जय भीम, जय संविधान, जय भीम। मी विजय कुमार शिते, लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवान, नांदेड जिल्हाध्यक्ष। आज लोकजनशक्ती पार्टी रामविलास हे राज्यव्यापी धरणे आंदोलन करत आहे। आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष चिरागजी पासवान साहेबांच्या आदेशानुसार व आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शमेमजी हवा, प्रमोदजी खुदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्यभर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आहे। त्याच अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी दादर रेल्वे स्थानक नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी असं नाव देण्यात यावं, या मागणीसाठी आज आम्ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत। यापूर्वीपासून संपूर्ण आंबेडकर अनुयायांची मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दादरला दिलंच पाहिजे, परंतु मागील अनेक वर्षापासून हे जातीयवादी सरकार मुद्दाम नाव देण्याचं टाळत आहे। औरंगाबाद या ठिकाणी संभाजीनगर नाव देण्यात आलं, याचं आम्ही स्वागत करतो, आम्हाला स्वाभिमान आहे। उस्मानाबादला धाराशिव नाव दिलं, याचंही आम्ही स्वागत करतो, परंतु जाणून बुजून हे सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दादरला देण्याचं टाळाटाळ करीत आहे। आज राज्यव्यापी आंदोलन चालू आहेत, उद्या आम्ही देशव्यापी आंदोलन करू। जर नाव नाही मिळालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दादर रेल्वे स्टेशनला दिलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि आमची मागणी जर मान्य नाही झाली तर येत्या 2 एप्रिल पासून आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत। जय भीम। सर्वप्रथम मी माझा परिचय देतोय। अनिल मोटरगेकर, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष। आणि सर्वांना माझा जय भीम, नमस्कार, राम राम।
आज रामविलास पासवान लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान गटाचे श्री माननीय आमचे नामदार चिरागजी पासवान साहेब यांच्या आदेशानुसार आणि शमीमजी हवा साहेब, प्रमोदजी कुतळे साहेब व रामविलास पासवान या गटाचे आणि नांदेड जिल्ह्याचे आमचे सन्माननीय जिल्हा अध्यक्ष विजयकुमारजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही नांदेड येथे कलेक्टर ऑफिस पुढे एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। त्या अनुषंगाने दादर रेल्वे स्थानक मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी नामांकन करण्यात यावे या विचाराने आम्ही एक दिवसीय आंदोलन चालू केलेलं आहे। इथे त्यासाठी आम्ही सरकारला एक विनंती करतो की दादर या मुंबई स्टेशनला महामानव आणि संविधान जे आपल्या जगासाठी राखून ठेवलेले आहेत त्यांचं नाव बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी हे नाव देण्यात यावे हेच माझं म्हणणं आहे।